गुड मॉर्निंग मंडळी. सकाळी अंघोळ वगैरे उरकली. गुरुवार होता, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. देव वगैरे स्वच्छ धुवून घेतले पितांबरीने. त्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घेतली. देवाची पूजा वगैरे झाल्यावर सर्व कामं वगैरे उरकून झाली. घर स्वच्छ पुसून घेतलं. याच पूजेची जागा स्वच्छ पुसून त्यावर रांगोळी स्वस्तिक काढून चौरंग ठेवून त्यावर ब्लाऊज पीस किंवा एक ऑरेंज लाल कलरचा पीस आपण अंथरू शकतो. त्यावर तांदळाची रास काढली. तांबणाला 5 बोटं हळदी कुंकवाचे लावून तांबणामध्ये एक शिक्का, हळदी कुंकू आणि तुळशीची पानं, दुर्वा वगैरे असतील तर ते पण वाहून घ्यायचे. त्यानंतर त्यात पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यावर विड्याची 5 पानं स्वच्छ धुवून पुसून ठेवायची. त्यावर नारळाचा कलश स्थापित करायचा. त्यानंतर कलशाची स्थापना करायची. 5 दोघे हातांच्या 5-5 बोटांनी कलशाची स्थापना करायची. इकडे दिवाळीत आणलेली महालक्ष्मीची मूर्ती पण होती, तर मूर्ती पण मांडून घेतली पूजेच्या ठिकाणावर. त्यानंतर ताम्हणाला कळसाला हळदी कुंकू वाहून घेतले. देवीला महालक्ष्मीच्या मूर्तीला पण हळदी कुंकू लावून घेतले. पूजा करून घेतली व्यवस्थित त्यांची. त्यानंतर त्यांना फूल वगैरे अर्पण केले. इकडं महालक्ष्मीचा फोटो पण ठेवून घेतला. त्यानंतर पूजा वगैरे मांडली. अगरबत्ती लावली, दिवा लावला देवीला. इकडं गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला. गणेशाची स्थापना केली. गणेशाची पण हळदी कुंकवाने पूजा करून घेतली. त्यानंतर पोथी वगैरे वाचून अशा प्रकारे गुरुवारची